नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. जी सदोष यादी आहे ती निर्दोष करेपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही जी आमची मागणी आहे त्याच्याशी आशिष शेलार सहमत आहेत का, हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं. मनसेने आधी बिहारी मतदारांच्या विरोधात भूमिका घेतली, असं करून नंतर त्यांनी हिंदी भाषिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी जैन आणि गुजरातींविरुद्ध आंदोलन केलं. आता भोईर पाटील या हिंदू दलित मतदारांविरुद्ध भूमिका मांडण्याचं हे राज ठाकरे करतायत. या थराला जाऊ नका असं त्यांनी राज ठाकरेंना सांगितलं. मुळात आशिष शेलारांची बुद्धी खरी चांगली होती, आता का गंज लागलाय मला माहीत नाही. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल, कारण मंत्रिमंडळात तसं काही त्यांना चांगलं मंत्रिपद मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही, त्यामुळे कदाचित असेल. पण माझा आशिष शेलारांना प्रश्न आहे की याच्यामध्ये ती जी यादी आम्ही दाखवली दुबार मतदारांची, त्याच्यामध्ये फक्त हेच मतदार आहेत आणि तेच मतदार नाहीत, हे आशिष शेलार कुठल्या जीवावर बोलत आहेत? एकदा पाहिजे तर तसं आम्ही बोलवत नाही त्यांना हल्ली, पण यायचं असेल तर एकदा शिवतीर्थावर येऊन यादी तपासून बघावी. मुस्लिम मतदारांवर विशेषतः मुस्लिम दुबार मतदारावर पांघरुण घालण्याची मनसेची भूमिका संशयास्पद आहे असं ते म्हणतात. कोणी घातलं पांघरुण? तुम्ही यादी बघितलीत का की त्याच्यात मुस्लिम मतदार आहेत का हिंदू मतदार आहेत? एकदा यादी येऊन बघा ना. आशिष शेलारांना माझा चॅलेंज आहे, एकदा या.